नमस्कार. अपेक्षा किचन डिलाइट मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी पनीर रोल. तर त्यासाठी मी जे साहित्य घेतलंय ना ते खरोखरच हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये मी प्रोटीनसाठी पनीर घेतलंय आणि कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा हे तर सगळं आहे. त्याच्यामधून व्हिटॅमिन, फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. तर आपण सुरुवात करूया कृतीला. पनीर रोल बनवताना प्रथम आपल्याला पराठ्यासाठी पीठ भिजून घ्यायला लागेल. त्यासाठी 2 कप मैदा घेतला. त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, 2 चमचे तूप, थोडीशी पिठी साखर, हे सर्व एकजीव करून घ्यायचं. हे सर्व पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यामध्ये कोमट पाणी थोडं थोडं घालून छान पीठ मळून घ्यायचंय. पीठ मऊसूत मळायचं म्हणजे पराठे चांगले होणार. आता आपलं पीठ मळून झालंय. त्यावर थोडं तेल लावूया आणि स्वच्छ कॉटनचा ओला कपडा त्यावर ठेवून अर्धा तास झाकून ठेवूया. आता तोपर्यंत आपण रोलमध्ये घालण्यासाठी जे फिलिंग करायचं आहे त्याची तयारी करूया. त्यासाठी 2 ते 3 सिमला मिरची स्वच्छ धुवून उभ्या कापून घ्यायच्या. असे उभे पातळ बारीक काप करायचे. 2 टोमॅटो, 2-3 कांदे याचे सुद्धा असेच उभे काप करून घ्यायचे. हे बघा, सर्व व्यवस्थित बारीक उभे काप करून घेतलेत मी. आता एका बोलमध्ये पनीरला मॅरिनेट करण्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे रंग चांगला येतो. आता त्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लिंबू रस, लिंबाची बी पडली आहे ती काढून घेते, 2 चमचे मोठे दही. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. दह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता यामध्ये 200 ग्रॅम पनीर घालून मॅरिनेट करून घ्यायचं. आता घरच्या घरी पनीर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे, आपण तो पाहू शकता. हे मिक्स करायचं असं आणि छान मॅरिनेट करून घ्यायचं. आता एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये थोडं तेल घालून मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे लावून घ्यायचे आणि मोठ्या गॅसवरच त्याला शॅलो फ्राय करायचे. असा पॅन हातात पकडून प्रोफेशनल शेफ सारखं टॉस करायचा प्रयत्न करते. बघू कितपत जमतंय. गॅसची फ्लेम तव्यातील तेलापर्यंत येऊन पनीर थोडं डार्क ब्राऊन करायचंय मला. त्याला चार्ट इफेक्ट म्हणतात. ही बघा, येते फ्लेम. पॅन मधल्या तेलापर्यंत पोचते फ्लेम. थोडंफार जमतंय. नंतर मग मी दुसरी बाजू उलटण्यानेच पनीर क्यूब पलटवून घेतले आणि क्रिस्पी फ्राय करून घेतले. आता त्यामध्येच कांद्याचे उभे काप, सिमला मिरची, टोमॅटो हे सर्व
घालून परतवायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट हे सर्व घालून मोठ्या गॅसवरच हा मसाला मीठ कोट होईपर्यंत परतवून घ्यायचं. या भाज्या शिजवायच्या नाहीत, क्रंची वाटल्या पाहिजे, तशाच ठेवायच्या क्रंची. आता आपण जे मैद्याचं पीठ मळून घेतलं होतं त्याला अर्धा तास झाल्यावर त्याचे पराठासाठी गोळे बनवले. त्याचे 5 गोळे बनले. आता या गोळ्यांवर सुद्धा थोडं थोडं तेल लावून ओला कपडा ठेवून 15 ते 20 मिनिटं पुन्हा झाकून ठेवलं होतं. आता 15-20 मिनिटं झाली आहेत. आता आपण पराठा करायला घेऊ. पराठा करण्यासाठी नेहमीची पोळी लाटतो ना आपण, तशीच लाटून घ्यायची पोळी. त्यावर थोडं तूप लावून घ्यायचं आणि पीठ बुरबुरवून घ्यायचं. आता पोळीला असे फोल्ड मारायचे जसं आपण पेपर फॅन बनवतो तसं. त्यानंतर असं गोल गोल फिरवून पराठा हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे त्याला लेअर छान येतात. आता क्रिस्पी असा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने. तूप लावायचं त्याला, दोन्ही बाजूनी लावायचं. हा बघा आता पराठा क्रिस्पी असा भाजला गेलाय. आता त्यावरच हे बनवलेलं फिलिंग घालायचं. त्यावर उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, चिली सॉस, चाट मसाला, कोथिंबीर, टोमॅटो केचप हे सर्व घालून रोल बनवायचा. आता जर टोमॅटो केचप, चिली सॉस घालायचा नसेल तर नेहमीची हिरवी चटणी वापरून सुद्धा हा रोल बनवता येतो. भाजी चपातीला कंटाळलेली मुलं हा चटपटीत पण हेल्दी पनीर टिक्का रोल आवडीने नक्कीच खातील. मोठेही आवडीने खातील. जरूर बनवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.